तनुते गिरिवर विंध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कंठ कुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य। यस, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम मैम, एंड आप बहुत ही ज्यादा ब्यूटीफुल लग रहे हो। यस, थैंक यू सो मच। कोशिश तो की है, अभी अभी आई हूँ मैं स्कूल से। येस, चला तर मग सुरुवात करूयात। मी मराठीमध्ये सांगण्याचा जास्त प्रयत्न करेन, कारण मराठीमध्ये जास्त अगदी चांगल्या पद्धतीने मी सांगू शकेन। येस, सर्वांना गुड मॉर्निंग। माझं नाव ज्योती खडके। सर्वजण मला ओळखतात, त्याच्यामुळे वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही। माझं नाव ज्योती खडके, मी पालघरवरून बिलॉंग करते। बाय प्रोफेशन मी एक जिल्हा परिषद शिक्षिका आहे। मागील 15 वर्षापासून पालघर येथे कार्यरत करते आणि जवळपास 2 वर्षापासून आपल्या या फोरमला मी जॉईन आहे। तर आपल्या या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपल्या सर्व म्हणजे फोरम मधील सर्व जे काही सिनियर कोचेस आहेत त्यांनी जवळपास आपलं 8 दिवस झालं म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या म्हणजे स्त्रियांच्या जीवनावर आधारित विविध अशा म्हणजे माहितीचा इथे खजिना आपल्याला मिळतोच आहे। त्याच्यामध्ये मी आणखीन काही भर टाकावी असं मला वाटत नाही, पण या नवरात्री उत्सवाची म्हणजे सुरुवात किंवा त्यामागचं काय रहस्य आहे, या नवरात्रीमध्ये जे 9 दिवस वेगवेगळ्या नावाने जी देवीची पूजा केली जाते, तर त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगू इच्छिते। सर्वप्रथम सर्वांनी जर कॅमेरे ऑन केले तर मला खूप छान वाटेल, म्हणजे आणखीन जास्त उत्साह येईल सांगण्यासाठी, की मला कोणीतरी ऐकतंय बाबा म्हणून। ऐकणारं असेल तर सांगण्याला अर्थ आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे नाही तर मग मी नुसतं सांगून काय हे नाही, अगदी थोडक्यातच आपण सर्व ऐकणार आहोत इथे। सुरुवातीला मी सुरुवात करते आपला म्हणजे आपण जे काही 9 दिवस झालं नवरात्रीचा उत्साह जो काही अगदी म्हणजे गरबा किंवा सगळं जे म्हणजे जे काही 9 रंगाचे विविध असे रंग देवींना पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी परिधान करतात आणि स्वतः आपण सुद्धा म्हणजे आता 9 दिवसापासून आपण सर्व महिला देवीचंच रूप झालेला आहोत। अशा पद्धतीने आपण म्हणजे स्वतःला एक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक सर्वजण इथे आपण मानत आहोत आणि जवळपास 9 दिवसापासून असं आपल्याला स्वतःलाच असं वाटतंय की काहीतरी आहे, म्हणजे एक अनामिक अशी शक्ती जी आपल्या आत आहे आणि तिला कुठेतरी आपल्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे या नवरात्रीमध्ये होत आहे। चला तर मग आपण पाहूयात की या सुरुवातीला जे नवरात्री हा जो शब्द आहे तर त्याचा अर्थ काय आहे हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत। नवरात्री म्हणजे न म्हणजे काय? नवचेतना देणारी, आणि व म्हणजे विघ्नांचा नाश करणारी, रा म्हणजे राजसी मुद्रा असलेली, त्रि म्हणजे तिन्ही म्हणजे त्रिभुवनी वास करणारी, अशी ही नवरात्री देवी आपण म्हणजे नवरात्र देवीचा आपण हा नवरात्रोत्सव साजरा करतो। तर बघा म्हणजे हा उत्सव कधीपासून म्हणजे साजरा केला जातो, म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे हा शारदीय नवरात्रचा उत्सव साजरा करण्यात येतो। म्हणजेच आपण त्याला घटस्थापना म्हणतो, बरोबर की नाही? म्हणजे पहिल्या दिवशी घट स्थापन करतो। म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही प्रथा वेगवेगळी आहे। म्हणजे काही जणांच्या ठिकाणी घट असे म्हणजे मातीचा म्हणजे माती वगैरे एका म्हणजे पात्रामध्ये ठेवून त्याच्यामध्ये विविध अशी धान्य त्याच्यामध्ये पेरून आणि त्याच्यामध्ये एक मातीचा कलश असा ठेवून अशी एक प्रतिष्ठापना करतात। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मातीच्या म्हणजे त्या म्हणजे भांडे असलेल्या पात्रामध्ये आपला तांब्याचा कलश ठेवून त्याच्यावर नारळ ठेवून अशा पद्धतीने पण घट स्थापना करतात। म्हणजे या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची, अशा विविध अशा रूपांची, अशा आदिमाये शक्तीची पूजा केली जाते। तर या आदिमायेच्या आपण जे काही आता नामस्मरण करतच आहोत, तर त्याच्यामध्ये एक आपण भर करूयात की एक छोटासा असा श्लोक म्हणूयात। या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। तर मग हे 9 दिवस अत्यंत शुभ मानले जातात आणि या 9 दिवसामध्ये 9 रंगाचे कपडे आपण परिधान करतो। तर ही जी परंपरा आहे, तर ही परंपरा अनेक वर्षापासून
आहे. तर मग यामागचं म्हणजे नेमकं काय म्हणजे हे म्हणजे पूर्वीचे लोक कशा पद्धतीने हा सण साजरा करत होते. म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं, की पावसाळ्यामध्ये जे पेरण्यात आलेलं पीक असतं, तर ते पीक पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. म्हणून त्यामुळे शेतकरीच हा उत्सव अगदी आनंदाने अगदी म्हणजे उत्साहाने साजरा करत होते. पण त्यानंतर पुढे-पुढे म्हणजे हा जो काही सण आहे, शेतकऱ्यांच्या सणाला एक धार्मिक अधिष्ठान लाभलं आणि जे की आपला म्हणजे एक उपासनेचा एक उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहण्यात येऊ लागला आणि याच काळातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व जे काही 3.5 शक्तिपीठ आहेत, त्या शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे तुळजापूरची माता, परत कोल्हापूरची अंबाबाई, सप्तशृंगीची, माहूरची रेणुका माता, ही जी काही 3.5 पीठं आहेत. तर या 3.5 पीठाच्या ठिकाणी ज्या काही देवीचा जो काही जागर असतो, तर त्याला एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आणि तेव्हापासून अगदी एक उपासनेचा सण म्हणून या सणाकडे जास्त लोक पाहू लागले आणि या शक्तिपीठांना महत्त्व पण प्राप्त झाले. म्हणजे देवी दुर्गा मातेला समर्पित करण्याचा हा एक उत्सव इथे साजरा केला जाऊ लागला आणि अर्थातच 9 दिवस देवीची उपासना केल्यानंतर 10व्या दिवशी रावण दहन करून म्हणजेच विजयादशमी हा सण म्हणजे हा सुद्धा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा हा सण मानण्यात येऊ लागला. तर मग आता हे जे आहे म्हणजे हे जे नवरात्र आहे, तर ह्या नवरात्र म्हणजे उत्सव साजरा करण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजेच काय, की जी काही असुर शक्ती होती, त्या असुर शक्तीचा नाश करून एक चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या नवरात्र उत्सवाकडे सर्वजण पाहू लागले. त्यानंतर आपण म्हणजे म्हणतो बघा, की हे नवरात्र उत्सव सुरू होण्यामागच्या काही 2 पौराणिक कथा पण आहेत. त्या आपण बघूयात. म्हणजे महिषासूर नावाचा एक दैत्य जो ब्रह्मदेवाचा भक्त होता आणि त्याने काय केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने खूप मोठी तपश्चर्या केली आणि शेवटी ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, की "तू आता वर माग." तर त्या महिषासुराने असा वर मागितला, की पृथ्वीवरील कोणीच मानव, देव, दानव कोणीही मला मारू शकणार नाही, असा त्याने वर मागितला. मग आता पण त्यानंतर या महिषासुराच्या म्हणजे ज्याने तो वर मागितला, तर त्याला ते वर देणं हे देवाला तर भाग होतं. पण मग ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. पण त्यानंतर महिषासुराने इतकं हाहाकार माजवला पूर्ण लोकामध्ये. पृथ्वीलोक, स्वर्गलोक, पाताळलोक या ठिकाणी त्याने इतका म्हणजे हाहाकार माजवला, की त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश मग यांनी आपल्या दुर्गा मातेकडे साकडं घातलं, की की म्हणजे काहीही करून आमची या महिषासुराच्या या म्हणजे एकदम जो काही याने आम्हाला हा त्रास देण्याचा जो काही कहर केलाय, तर त्याच्यापासून आमची सुटका व्हावी, असा त्यांनी त्या दुर्गा मातेकडे साकडं घेतलं आणि दुर्गा मातेने 9 दिवस त्या महिषासुराशी लढून 10व्या दिवशी त्याचा वध केला. म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा म्हणजे केला जातो आणि म्हणूनच देवीला महिषासूर मर्दिनी असंही एक नाव म्हणजे दिलेलं आहे. परत दुसरं काय तर जेव्हा भगवान श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी त्यांनी रावणावर विजय मिळवता यावा म्हणून त्यांनी काय केलं, की त्यांनी भगवती देवीची 9 दिवस त्यांनी उपासना केली होती. त्याच्यामुळं भगवती देवीने त्यांना असा आशीर्वाद दिला, की म्हणजे लंकेवर तुझा नक्कीच विजय होईल आणि म्हणूनच त्यानंतर असं म्हणजे सांगण्यात येतं, की म्हणूनच 10व्या दिवशी जेव्हा म्हणजे रावणाचा वध झाला, तर तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणजे अशा या 2 पौराणिक कथा याबद्दल सांगण्यात येतात. तर आता आपण म्हणजे पाहूयात, की या 9 दिवसामध्ये देवीला की म्हणजे विविध अशा नावाने पूजलं जातं. तर ती 9 नावं कोणती? तर पहिल्या दिवशी देवीला शैलपुत्री देवी माता म्हणून पूजलं जातं. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, 5व्या दिवशी स्कंद माता देवी आणि 6व्या दिवशी कात्यायनी देवी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी नावाने तिची पूजा केली जाते. तर 9व्या दिवशी
सिद्धिरात्री देवी या नावाने या देवीची आपण आराधना करतो. तर या मागचं नेमकं म्हणजे छोटे छोटे याचे काही रहस्य आहे, तर ते आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात. पहिल्या दिवशी बघा देवीचं जे काही शैलपुत्री देवी म्हणूनचं रूप असतं, तर ते नाव तिला म्हणजे कशावरून पडलं, तर आदिशक्ती ही जी आहे ही दुर्गा देवी ही शैलपुत्री ही माता सतीचा पहिला अवतार आहे. सती ही कोण होती, तर दक्ष राजाची ती मुलगी होती. पण दक्ष राजाने एकदा काय केलं, की त्याने शंकराचा अपमान केला. त्याच्यामुळं त्या सतीने अग्नीमध्ये उडी घेतली आणि स्वतःला संपवलं. पण तिने परत पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. म्हणूनच आपण तिला पर्वत कन्या म्हणतो बघा. म्हणून शैलपुत्री असं तिचं पहिलं नाव तिला देऊन त्या दिवशी पहिल्या दिवशी ही शैलपुत्री या नावाने या देवीचं पूजन केलं जातं. त्यानंतर पाहूयात दुसऱ्या दिवशी देवीला ब्रह्मचारिणी देवी असं का म्हटलं जातं, तर बघा भगवान शिव शंकराला प्राप्त करण्यासाठी म्हणून देवीने निर्जला असा कठोर असा उपवास केलेला आणि या उपवासामुळेच या कठोर अशा परिश्रमामुळेच या कष्टामुळे तिला भगवान शिवशंकर प्राप्त झाले. म्हणजे तिने ब्रह्मचर्य म्हणजे जे काही तपश्चर्या केली त्याच्यावरून तिला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं आणि त्या मुळे तिला ब्रह्मचारिणी देवी म्हणून दुसऱ्या दिवशी या दुर्गा देवीची पूजा केली जाते. आणि तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या नावाने देवीला का पूजलं जातं, तर याच्या मागे एक छोटंसं कारण आहे, की बघा भगवान शिवाचा जो काही म्हणजे जो काही अवतार आहे तो अवतार आपण पाहिल्यानंतर भगवान शिवशंकर हे कुठे वास करतात, स्मशानामध्ये, बरोबर. म्हणून तर मग त्यांचा जो अवतार आहे तो अवतार जेव्हा पार्वती देवीच्या घरच्यांनी पाहिलं तेव्हा पार्वती देवीची आई ही म्हणजे तिला मूर्छा आली, म्हणजे तिला चक्कर आली, की हे म्हणजे हा कसला अवतार आहे आणि अशा अवतारासोबत माझी मुलगी आता विवाहबद्ध होणार आहे. मग त्याच्यामुळे तिला चक्कर आली, म्हणजे एक मूर्छा आली. तर ते या पार्वती देवीनं पाहिलं आणि मग तिने घंटा असं म्हणजे मस्तकावर चंद्र असं विराजमान करून ती आपल्या स्वामीकडे गेली, म्हणजे शिवाकडे गेली आणि तिने विनम्रपणे शिवाला अशी विनंती केली, की आपण एक सुंदर अशा राजकुमाराचं रूप घ्यावं आणि जेणेकरून माझ्या सर्व परिवारातील लोकांना म्हणजे तुमच्याशी विवाह करण्यामध्ये कुठलाही संकोच वाटणार नाही. आणि देवीने केलेल्या या विनंतीचा मान ठेवून भगवान शिवशंकराने तसं रूप परिधान केलं. एक सुंदर अशा राजकुमाराचं रूप त्यांनी घेतलं आणि त्यानंतर शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. म्हणून देवीच्या या चंद्रघंटा या रूपाचं यामुळे इथे पूजन केलं जातं. चौथं रूप आहे म्हणजे थोडक्यात काय, शांती आणि क्षमेची देवता म्हणून या चंद्रघंटा अवताराची इथे पूजा केली जाते. चौथं आहे कुष्मांडा देवी. बघा ब्रह्मांडाचं उत्पन्न करते ती म्हणजे करते अशी एक शक्ती आहे, ती म्हणजे दुर्गा शक्ती, जी उदरापासून अंडपर्यंत सर्व आपल्या आत ती सामावून घेते अशी ही दुर्गा देवी. म्हणून या दुर्गा देवीला कुष्मांडा देवी च्या नावाने पूजा केली जाते. असं म्हणतात की ही कुष्मांडा देवी अष्टभुजा हिने धारण केलेला आहे. आणि जर म्हणजे या चौथ्या दिवशी या कुष्मांडा देवीची जर मनोभावनेने उपासना केली, आराधना केली, तर घरामधील आपली कुठलीही व्यक्ती ही आजारी म्हणजे पडणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, निरोगी आरोग्य लाभतं या दिवशी या देवीच्या या कुष्मांडा जी काही अवतार आहे याची पूजा केल्यानंतर. तर पाचव्या दिवशी आहे स्कंदमाता. स्कंदमाता म्हणजे पार्वतीचा जो मोठा मुलगा कार्तिकेय त्याला स्कंद असं म्हणतात. मग स्कंदाची माता म्हणून स्कंदमाता असा या रूपाचा या ठिकाणी स्कंद माता या देवीचा पाचव्या दिवशी म्हणून पूजा केली जाते. सहावं आहे कात्यायनी. ऋषी कात्यायन हे देवीचे फार मोठे भक्त होते. त्याच्यामुळं त्यांची अशी एक इच्छा होती की देवीने माझ्या घरी म्हणजे आमच्या घरी एक कन्या म्हणून जन्म घ्यावा. म्हणून त्यांनी घोर तपश्चर्या केली वनामध्ये. खूप वर्ष तपश्चर्या केल्यानंतर देवीने त्यांच्या घरी मुलगी होऊन जन्म घेतला. कन्यारत्न त्यांना प्राप्त झाले आणि देवी म्हणजे ऋषी कात्यायन यांच्या घोर तपश्चर्यामुळे
तिचा जन्म झाला म्हणून देवी कात्यायनी असं म्हणून या ठिकाणी 6व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. त्यानंतर आहे 7व्या दिवशी देवीची पूजा ही काल रात्री या नावाने तिला पूजलं जातं. तर काल रात्री या नावाने पूजण्यामागचं कारण काय? तर जेव्हा माता दुर्गाने जेव्हा रक्तबीज नावाचा जो राक्षस होता त्याचा तिने संहार केला, तर काय व्हायचं की त्या रक्तबीजाला देवीने जेव्हाही त्याच्यावर संहार केला तर त्याच्या अंगातून जे काही रक्त पडायचं जमिनीवर त्या रक्तातून खूप सारे आणखीन रक्तबीज म्हणजे खूप सारे आणखीन रक्तबीज दैत्य रक्तबीज तयार व्हायचे असा त्याला वर होता. त्याच्यामुळं देवीला म्हणजे असा विचार पडला की मी जेवढंही याच्यावर संहार करते तर तो संहार आणखीन उलट जास्त पटीने हे संहारक रूप संहारक शक्ती त्याला प्राप्त होते. त्याच्यामुळे देवीने काय केलं की आपलं जे तेज आहे त्या तेजापासून एक काल रात्री देवीची एक उत्पत्ती केली. आणि ही काल रात्री देवी काय करायची की जेव्हा माता दुर्गा रक्तबीजावर संहार केला त्याच्या शरीरातून जे काही रक्त जमिनीवर पडायचं तर ते पडण्याच्या अगोदरच ही काल रात्री देवी ते रक्त आपल्या मुखावाटे ती गिळून टाकायची, म्हणजे जेणेकरून ते रक्त खाली जमिनीवर सांडत नव्हतं. तर अशा पद्धतीने या काल रात्रीने त्या रक्तबीजाचं सर्व नाश केला, म्हणून या दिवशी या देवीच्या रूपाला काल रात्री या नावाने तिचं पूजन केलं जातं. त्यानंतर आहे 8व्या दिवशी देवीचं महागौरी या नावाने पूजन का केलं जातं? बघा, शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने म्हणजे अनेक वर्ष व्रत केले. त्यातलंच एक व्रत आहे बघा, हरतालिका व्रत, जे आपण सर्व महिला करतो ना. तर मग अशा या वनामध्ये तिने अनेक वर्ष जी काही उपासना केली, जो 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 काही म्हणजे शिवशंकराचा जप केला, तर अनेका वर्षानुवर्षे ती त्या घोर अशा वनामध्ये राहिल्यामुळं तिचा रंग सावळा पडला. म्हणजे थोडक्यात काय तिचा रंग काळा झाला. त्याच्यामुळं तिची जी काही ही तपश्चर्या पाहून जेव्हा भगवान शिवशंकर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी देवीला असं सांगितलं की तू जी काही आपली गंगा नदी आहे त्या नदीमध्ये स्नान करून तू ये, म्हणजे त्या स्नानानंतर देवीला जे गौरवर्ण प्राप्त झालं तर त्या गौरवर्णाचंच एक पूजन केलं जातं. म्हणून देवीच्या या नवरात्र उत्सवामध्ये 8व्या दिवशी महागौरी या नावाने या देवीचं पूजन केलं जातं. आता शेवटचा दिवस उरला तो 9व्या दिवशी देवीला सिद्धिरात्री या नावाने पूजन केलं जातं. तर मग हे पूजन का केलं जातं? बघा, म्हणजे भगवान शिवशंकरांनी जे काही त्यांनी पण शक्ती जी काही प्राप्त केली तर ती शक्ती या सिद्धिरात्री देवीची उपासना करून भगवान शिवशंकराने सुद्धा त्यांच्या अनेक शक्तीची जी प्राप्ती केलेली आहे. म्हणूनच भगवान शिवशंकराला अर्धनारी नटेश्वर म्हणतात बघा, बरोबर. तर मग या संपूर्ण सृष्टीमध्ये अर्धनारेश्वर या नावाने या शंकराला पण ओळखलं जातं. तर ते कशामुळं? तर या सिद्धिदात्रीच्या त्यांनी उपासना केल्यामुळं. तर म्हणून या 9व्या दिवशी या नवरात्र उत्सवामध्ये सिद्धिदात्री या नावाने 9व्या दिवशी आपल्या दुर्गा देवीचं पूजन केलं जातं. तर थोडक्यात काय की म्हणजे या पूर्ण नवरात्र उत्सवामध्ये एकच म्हणजे आपली एक शक्ती, एक उपासना हा करण्याचा मेन उद्देश काय की माणसाने नेहमी सत्कर्म करत राहावं, प्रेमाने राहावं, कोणाचीही ईर्ष्या करू नये, स्वतःच्या अंतर आत्म्याला जागून किंवा अंतरात जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेला एक प्रकारची चेतना देण्याचं काम या नवरात्र उत्सवामध्ये केलं जातं. परत दुसरी गोष्ट अशी की या नवरात्र उत्सवामध्ये म्हणजे 9 रंग आपण परिधान करत असतो. तर या 9 रंगाचं अगदी थोडक्यामध्ये आपण ऐकूयात की या जे काही 9 रंगामध्ये पहिला रंग तसं वेगवेगळ्या वर्षी म्हणजे विविध अशी रंग पण रंग तर सारखेच असणार आहेत. फक्त त्या रंगामागचा उद्देश काय आहे, त्या रंगामागे ते रंग परिधान करण्यामध्ये त्याच्या मागचं कारण काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. की पहिला रंग जो होता तो नारंगी. तर या नारंगी रंगाच्या मागे काय लपलेलं आहे की याच्या मागे ऊर्जा आणि आनंद दायी देणारा हा रंग म्हणून ओळखला जातो. दुसरा आहे रंग पांढरा रंग. पांढऱ्या रंगात तर आपण पाहतो की शुद्धता, शांती हा रंग नेहमीच या नावाने
ओळखला जातो. तिसरा रंग आहे लाल. लाल म्हणजे सौंदर्य. आपण म्हणतो बघा एक सौभाग्याचं लक्षण म्हणून पण या रंगाकडे पाहिलं जातं आणि निर्भयता. निर्भयतेचं एक प्रतीक म्हणून या लाल रंगाकडे या नवरात्र उत्सवामध्ये पाहण्याचा एक उद्देश आहे. त्यानंतर आहे पुढच्या दिवशी निळा रंग. तर निळ्या रंग परिधान करण्यामागे काय उद्देश असेल? आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून या निळ्या रंगाचं परिधान केलं जातं. त्यानंतर आहे पिवळा रंग. पिवळा रंग आपण परिधान करतो. या पिवळ्या रंगाच्या मागे आनंद व तेज लपलेला आहे. म्हणून त्यांनी पिवळा रंग आपल्याला परिधान करायला सांगितलेला आहे. त्यानंतर हिरवा जो आहे, हिरवा म्हणजे हरित क्रांती. थोडक्यात काय नवीन सुरुवात. जे जे जमिनीतून नवीन पीक येतं ते हिरवं. म्हणून एक नवीन सुरुवात, एक वाढ, म्हणजे एक कुठेतरी एक अंकुर फुटणं आणि त्या बीजाचं अंकुरित होणं आणि त्याला कुठेतरी रोप येणं. म्हणून या हिरव्या रंगाचं इथे प्रतीक मानलेलं आहे आणि त्या हिरव्या रंगाकडे आपण त्या दृष्टीने परिधान करतो. त्यानंतर आहे राखाडी. राखाडी म्हणजे जे काही आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक परिवर्तन नेहमीच होत असतं आणि ते परिवर्तन स्वीकारण्याची ताकद आपल्या सर्वांकडे नेहमी असली पाहिजे. म्हणून या राखाडी रंगाकडे आपण पाहतो किंवा हा रंग परिधान करतो. त्यानंतर आहे शेवटचा मोरपंखी रंग. मोरपंखी म्हणजे एक समृद्धी, एक शांतता, समाधान म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं. म्हणजे असं थोडक्यात हा नवरात्री उत्सव आणि विविध अशा देवीच्या विविध अशा रूपांचं, विविध अशा नावाच्या मागील एक थोडीशी कहाणी आणि परत नवरात्र उत्सवाच्या 2 पौराणिक कथा या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन जर आता हे जर नवरात्र असेल तर आपल्या जे दैनिक व्यवहारामध्ये किंवा आत्ताच्या आपल्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्या घरात सुद्धा अशा नवदुर्गा आहेत बरं का. तर मी म्हणजे मला सुचलं ना तसं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की या जर नवदुर्गांसोबत आपण जर म्हणजे एक चांगलं वर्तन किंवा एक सत्कर्म जर करत राहिलो आणि आनंदी जर त्यांच्याशी जर वार्तालाप करत राहिलो तर नक्कीच म्हणजे जगातील कुठलीही स्त्री कुठल्याही म्हणजे याच्यानी अडचणीत किंवा एक प्रकारचे डिप्रेशनमध्ये ती जाणार नाही असं मी तरी मानेन. आज मला सहज शाळेत सुचलं म्हणून मी म्हणजे त्या देवींची अशी रूप लिहून काढलेली आहेत. म्हणजे जशी नवदुर्गा तशीच आपल्या घरात सुद्धा आपल्यासोबत अशा नवदुर्गा सोबत असतात बरं का. तर मग आपण ते पाहूयात की पहिलं आहे आपली दुर्गा देवी. म्हणजे ज्या देवीची आपण ही 9 दिवस उपासना करतो ती म्हणजे आपली प्रथम दुर्गा देवी. त्यानंतर आहे स्वतः आपण सुद्धा एक शक्ती आहोत. आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं देवीचं रूप लपलेलं आहे. जी वेळ प्रसंगी कुठलंही रूप घेते. म्हणजे या 9 रूपांपैकी ती वेळ प्रसंगी स्त्री ही एक अशी शक्ती आहे की ती कुठल्याही म्हणजे आनंद असो दुःख असो त्या ठिकाणी ती स्वतःला म्हणजे कशा पद्धतीने ती सावरते, कशा पद्धतीने एकमेकांना आधार देते हे सगळं तिला काही वेगळंच सांगावं लागत नाही. म्हणजे दुसरं रूप आहे स्वतः आपण. तिसरं रूप आहे आपल्या घरातील आपली आई. हे सुद्धा आपल्या म्हणजे देवीचं रूपच आहे. चौथं आहे आपली मुलगी. आपल्या घरातील आपली मुलगी ही सुद्धा एक देवीचं रूपच आहे. त्यानंतर 5वं आहे बघा म्हणजे आपण जेव्हा इतर म्हणजे दुसऱ्यांच्या घरात लग्न होऊन जातो तेव्हा आपल्या घरी एक सुनबाई येते म्हणजे आपली वहिनी. तर ती सुद्धा आपल्या घरातील लक्ष्मी आहे. आपल्या घरातील ती सुद्धा एक देवी आहे. म्हणजे 5वं रूप आहे ते वहिनीचं. 6वं रूप आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सर्वांना अगदी जवळची असणारी ती सखी म्हणजे आपली मैत्रीण. हे आहे 6वं रूप. 7वं आहे आपण ज्यांच्या घरी जातो आणि ज्यांनी आपल्याला त्यांचा मुलगा आपल्याला दिलेला आहे अशी आपली सासू. हे आहे 7वं रूप. 8वं आहे आपल्या म्हणजे आपण ज्या घरामध्ये आता लग्न होऊन आलेलो आहे तर त्या ठिकाणी सुद्धा एक कन्या असते म्हणजेच आपली नणंद. तर ती सुद्धा आहे 8वं रूप. आणि 9वं रूप आहे आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये मी असं म्हणत नाही पण मोस्ट ऑफ सगळ्या घरांमध्ये एक 9वं रूप असते ती म्हणजे आपली जाऊ.
म्हणजे या सगळ्या सर्व नात्यांच्या भोवती आपण अडकलेलो आहोत. आपण गुंतलेलो आहोत. अडकलेलो असं म्हणणार नाही, पण आपण गुंतलेलो आहोत. ही नात्यांची वीण आपल्याला घट्ट बांधायची आहे. जर आपण आपल्या आसपासच्या या सर्व लोकांना त्या पद्धतीने आपण जर त्यांच्याशी वार्तालाप ठेवलं, त्यांच्याशी जर चांगले संबंध ठेवले, मला असं म्हणायचं नाही की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही खटपट उडतच असते. पण जर कदाचित तो सगळा दुजाभाव जर आपण काही काळासाठी बाजूला ठेवला, तर आपण नक्कीच या सर्व नवदुर्गांसोबत आपण नक्कीच एक चांगलं आयुष्य जगू शकू. आणि एक म्हणजे कुठेतरी आपल्याला कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्या मनात असणार नाही. रात गई व बात गई असं करून जर जर आपण प्रत्येक दिवशी जर या सर्वांसोबत जर अगदी व्यवस्थितपणे राहिलो, तर मला तर म्हणजे वाटणार नाही की जगातील कुठलीच स्त्री असं दुःखी म्हणून राहणार नाही. यस, म्हणजे या देवीच्या 9 रूपांसोबत सुद्धा आपल्या घरात जे आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये किंवा डेलीच्या आपल्या आयुष्यामधील या सर्व नवदुर्गांची सुद्धा आपण वेळोवेळी पूजा करूयात. म्हणजेच काय, ताट हळदी कुंकू घेऊन पूजा करायचं नाही, पण एकमेकातल्या देवीला जर आपण सन्मानाने वागणूक दिली, काही जर चूक झाली तर ती मोठ्या मनाने प्रत्येकाने, मोठी असेल लहान असेल तरी काही हरकत नाही, पण जो तो विषय जर आपण त्या वेळी जर बाजूला जर ठेवला, तर कदाचित नक्कीच या दुर्गांसोबत सुद्धा आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होईल. येस, थँक्यू मला इथे बोलण्याची संधी दिली. जास्त वेळ घेणार नाही. लवकरात लवकर माझा विषय मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. येस, आवाज आला ना? येस, खूपच सुंदर. येस, सॉरी, 2 डिव्हाइस कनेक्टेड असल्यामुळे थोडासा. येस मॅम, खूप सुंदर प्रकारे तुम्ही मी जे 9 दिवस केलं न विचारता केलं आम्ही. म्हणजे आम्हाला मतलब मैंने इतने 9 दिनों से देख रही थी मैं, हमारी मम्मी वगैरह जो पूजा कर रहे थे, मतलब उन्होंने करी है, किस लिए की है, क्यों की है, ये आज पता चला जब 9 दिन खत्म हुए हैं। 9 दिन की जो 9 माताएं होती है उनकी क्या क्या क्यों होती है, क्यों उनका नाम वही नाम से है, उस बारे में मैम ने बहुत अच्छी से उनकी इन्फॉर्मेशन बताई है। या फिर जब माता का जो रूप नया बना था तो वो क्यों बना था, इस बारे में बताया है। और हम सिर्फ 9 कलर जो थे वो हम एंजॉय कर रहे थे कि अरे वाह ये कलर है, अरे वाह वो कलर है, लेकिन वो कलर का भी जो भी था वो क्यों था, ये मैम ने बहुत अच्छे से बताया है। थैंक यू सो मच ज्योति मैम, आपने बहुत ही बढ़िया सेशन लिया है नवरात्रि के बारे में। यस, तो चलिए अभी निर्मला मैम का हैंड रेज हुआ है, उनके पास जाएंगे। येस, सगळ्यात पहिले तर म्हणेल की ज्योती मॅडम फारच सुंदर दिसतात आहे आणि बिलकुल आपण नवदेवींची जी नवदुर्गेची जी रूप आहेत ते सगळ्या फोरमनी इथे घेतलेले आहे. त्यांच्या कोच विनय मॅडम सुद्धा तशाच दिसतात आहे, दोघी पण सारख्या सारख्या नणंद भावजई. तर इथे ह्या फॅमिलीत आल्यानंतर आपल्या सगळ्या तऱ्हेचे नाते इथे निर्माण होतात. म्हणजे मित्र मैत्रिणी भेटतात, सखा भेटतो आपला, परत आपलीच जी नाते आता तुम्ही इथे मेन्शन केले की जाऊ आहे किंवा आपली भाऊजाई आहे, आपली सासूबाई आहे, आपली आई आहे, बहीण आहे, आणि हे सगळे परत नव्याने तुम्हाला इथे हेल्थ हेल्थ मिळवण्यासाठी सुद्धा एकत्र इथे भेटतात. आणि आपण जसं रोज सकाळी जेव्हा जॉईन होतो तर आपण आपल्या घरी असतो, म्हणजे कुठेही लांब 1000 किलोमीटर जरी असू तरी आपण एकमेकांशी कनेक्ट असतो आणि या तऱ्हेने आपण रोज भेटतो. हा सुद्धा एक फायदा आहे आपल्या फोरमचा. आणि जसं आता सुचिता मॅडमनी म्हटलं की वेगवेगळे, मला ना थोडं काम होतं पण जेव्हा मॅडम बोलायला लागलं तर मला इथून हलायची अजिबात इच्छा झाली नाही. तर मी पूर्ण सेशन म्हणण्यापेक्षा खूप सुंदर माहिती इथे तुम्ही दिलीत. आणि 9 दुर्गेचे 9 नावं का आहेत, त्याच्या मागची कहाणी काय आहे, रंग का आपण परिधान केल्या जातात, आणि तुम्ही म्हणजे आपण सगळे अनुभवतोय की आता सध्याचा जो सीझन आहे है ना, त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण संचारलं जात आहे. तर हे सीझन पण आपला बदलतोय आता हळूहळू, आपण आल्हाददायक ऋतूकडे जातोय, म्हणजे शीत ऋतूकडे जातोय. तर आपल्या शास्त्रानुसारच हे सगळे बदल घडत असतात. तर हळूहळू हा संधी काळ, म्हणजे आता कोजागिरी पौर्णिमा येणार आहे, अश्विन पौर्णिमा, तर तुम्ही शीत पित्त वाढलेलं आहे, मग उत्साहाने तुम्ही भरून निघताय.
तर हे सगळं ऋतूनुसार पण ह्या गोष्टी आपण इथे बदल करतो. आणि उपवास का करावा? है ना, बरेच लोक अगदी काही न खाता पिता उपवास करतात. पण ही प्रत्येकाची श्रद्धा आहे की त्यांनी कसा उपवास करावा. पण आता मी आपल्या विनय मॅमला पाहते की बिलकुल 3 टाइम्स शेक आणि पूर्ण 9 दिवसांचा उपवास आणि परत एक नवीन चैतन्य त्यांच्यामध्ये इथे निर्माण झालेलं मला दिसतं जेव्हा त्या गरबा करतात रोज. तर मॅडम, तुम्ही खरंच असं वाटत होतं की बस ऐकत राहावं, ऐकत राहावं आणि फक्त ऐकत राहावं आणि तुम्ही बोलत राहावे असं मला वाटलं. थँक्यू सो मच. खूप सुंदर माहिती मिळाली. कलर्स सुद्धा का परिधान करावे त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे. ऍक्च्युअली तुम्ही जे एक्सप्लेन केलं ना ते सायंटिफिक कारण आहे. तर सायंटिफिकली तुम्ही तुमचा मूड कसा आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तुमचा मूड एलिव्हेट करायचा असेल तर तुम्ही त्यानुसार रंग परिधान केले तर नॅचरली तुमचा मूड चांगला होतो. तर थँक्यू म्हणेल मी ज्योती मॅडमला आणि चान्स देईल बाबा आपल्या कोचला आणि सुपर कोचला. थँक्यू. येस, थँक्यू सो मच डॉक्टर निर्मला मॅम फॉर युअर शेअरिंग. येस, आपण जाऊयात. रमा मॅम कामात दिसत आय थिंक. तोपर्यंत विनय मॅम कडे जाऊयात. येस, गुड मॉर्निंग ऑल. ज्योती मॅम, तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि खूप छान सेशन घेतलं, खूप छान माहिती दिली. काही गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत होते. एवढं काही आपल्याला आध्यात्मिक किंवा पुराणातलं काही ज्ञान नाहीये तेवढं, तरी पण खूप छान तुम्ही सेशन डिलिव्हर म्हणजे जी काही माहिती दिली ती खूप छान छान. माझ्याकडे जायचे का आपल्याला? येस, 9 देवीची नावं आणि त्यांच्या प्रत्येक देवीची जी काही कहाणी छोट्या स्वरूपात तुम्ही सांगितली ती पण खूप छान होती. आणि 9 देवीची जी नावं आहेत, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडा, कात्यायनी, ही जी काय नावं आहेत म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. शैलपुत्री म्हणजे पाषाणाप्रमाणे जी आढळ आहे किंवा मग त्या खंबीर आणि निडर आणि शांतता आपल्याला प्रदान करते. ह्या असं एक देवीचं रूप आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे आपलं अस्तित्व अनंत आहे आणि याची जाणीव ठेवण्यासाठी आपल्याला ते ब्रह्मचारिणी देवीची आराधना करायची आहे. तसंच चंद्रघंटा म्हणजे मनाच्या आकर्षकतेचे प्रतीक आहे ते, आणि मन सजग होते ह्या देवीची आराधना केल्यानंतर. कुष्मांड म्हणजे कोहळ्यामध्ये जे बीज असतात त्यापासून खूप अनंत कोहळे निर्माण करण्याची जी क्षमता असते त्याच्यामध्ये, म्हणजे प्रजनन क्षमता किंवा निर्मितीची क्षमता असते. तर ह्या देवीची आराधना त्या दृष्टीने आपण करायची आहे. तसंच स्कंदमाता म्हणजे निरागसता आणि करुणा वाढीस लागते ह्या देवीची आराधना केल्यानंतर. आणि कात्यायनी देवीचं पण मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवते. असं ह्या ज्या विविध म्हणजे 9 देवी आहेत त्यांचं एक 9 स्वरूप तुम्ही सांगितलेले आहेत. आणि दुसऱ्या 2 गोष्टी पण सांगितलेल्या आहेत त्या पण खूप छान होत्या. आणि ज्या आता ह्या तर देवींचं झालं, ह्या तर आपण देवता म्हणून पूजा करतो, पण आपल्या घरात ज्या देवी आहेत 9 देवी, तुम्ही त्यांचं जे सांगितलेलं आहे ते पण खूप छान आहे. आणि त्यांची पूजा केली तर आपण जे देवता आपण म्हणून गॉडेस म्हणून ज्याची म्हणतो त्याची पूजा केली असं मला वाटेल. त्यांची देवाची पूजा न करा, पण तुम्ही हे जे 9 देवी आपल्या घरात आहेत त्यांचं जे काही आपलं बॉन्डिंग आहे ते चांगलं करावं. त्यांचा वेळोवेळी मान सन्मान जो काही आहे आपलं हे ते जर आपण व्यवस्थित जर सांभाळलं तर म्हणजे देवी दुर्गाचीच पूजा झाली असं मला वाटतंय. आणि खूप छान रित्या तुम्ही सगळं काही डिलिव्हर केलेलं आहे. थँक्यू ऑल. येस, थँक्यू सो मच डॉक्टर विनया मॅम. तुम्ही फीडबॅक दिला त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर 2-3 जे पॉइंट्स ऍड केले त्याच्यासाठी. येस, अभी जाएंगे डॉक्टर रमा मैम के पास. येस, गुड मॉर्निंग ऑल. ज्योती मॅमचं सेशन चालू झालं तेव्हा मी आले, कारण आज एक लेबरची पेशंट होती आणि बेबी गर्लच झालेली आहे आज 9वीच्या दिवशी. आमच्याकडे 3 किलो 100 ग्राम वजन आहे तिचं. तर येस, खूप सुंदर पद्धतीने आज ज्योती मॅम मी घेतलं. आणि खरंच त्या ज्या 9 माता आहेत किंवा ज्या देवी आहेत तर त्यांचे फोटो बघून मला खूप कुतूहल वाटायचं. 1-2 मिनिटं बसा, 2च मिनिटं बसा. आम्ही आहेत त्यांची जी रूप आहेत वेगवेगळी, तर त्या रूपांविषयी मला खूप कुतूहल वाटायचं. म्हणजे एवढं डीप मध्ये मी कधी वाचले नव्हतं, पण आज मला ते ऐकायला मिळालं. त्याच्यानंतर जे 9 रंग म्हणेल मी आपल्या नात्यातले है ना,
तर ते पण खूप सुंदर पद्धतीने आपल्या ज्योती मॅमनी सांगितलेलं आहे. परत आपण जे काही कलर घालतो त्याचं पण महत्व सांगितलेलं आहे. आणि आता विनय मॅमनी पण काही इन्फॉर्मेशन ऍड केली. तर ह्या खरंच अशा पद्धतीची माहिती आपल्याला असणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की खूप सुंदर दिसतंय ज्योती मॅम. मोत्याच्या नथ आणि ते एकदम बघितलं एकदम प्रसन्न वाटलं. आणि आजचा कलर पण तुम्हाला खूप शोभून दिसतोय. येस, थँक्यू. खूप छान दिसतंय आज. आणि थँक्यू फॉर वंडरफुल सेशन असं म्हणेल. आणि मी काय म्हणते की तुम्ही हे कोजागिरीच्या दिवशी तर सकाळच्या कॉलवर घ्यावं असं माझी विनंती आहे. कारण आता जे काही हा लाभ झालाय हा फक्त 15-16 लोकांना झालाय. तर माझं असं म्हणणं ही माहिती सगळ्यांना आवश्यक आहे. किंवा मग संडेला एक सेशन मी असं रिक्वेस्ट करण्यात भाग्यश्री मॅमला की संडेला आपण लहान मुलांसाठी अशा पद्धतीने आध्यात्मिक माहिती व्हावी याच्यासाठी जे काही आपले टीचर लोक आहेत तर ते अगदी त्याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे डिलिव्हर करण्याचा. तर आपण एक तास म्हणजे जशी आपली इव्हिनिंगला बॅच असते सेम त्याच पद्धतीने इव्हिनिंगला आपण अर्धा तास आपण हे करू शकतो. येस, थँक्यू. आमचे पेशंट माता ओरडायला लागल्या दोन्ही. थैंक यू मैम, थैंक यू। थैंक यू सो मच डॉक्टर रमा मैम। आप हॉस्पिटल में होके भी आपने टाइम निकाला है फीडबैक देने के लिए। ये चलिए, अभी किसी और को कुछ बात करनी है तो हैंड रेज कर सकते हैं, बात कर सकते हैं। किसी का बर्थडे या एनिवर्सरी है तो हैंड रेज करना है, या फिर हम आज की कॉल का एंड करेंगे। और कल मॉर्निंग कॉल भी नहीं है और इवनिंग कॉल भी नहीं है, तो एंजॉय करना है सभी ने। हैप्पी दशहरा इन एडवांस। बाय बाय, हैव अ नाइस डे। थैंक यू सो मच वंस अगेन ज्योति मैम।